आज गुरुवार 21 मार्च 2024. योहान या पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू यहुद्यांस म्हणाला, मी तुम्हा सत्य सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला भूत लागले आहे हे आता आम्हाला कळले. अब्राहम मेला, संदेष्टेही मेले, आणि तुम्ही म्हणता जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप अब्राहम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहात काय? संदेष्टेही मेले, तुम्ही स्वतःला काय समजता? येशूने उत्तर दिले, मी माझे स्वतःचे गौरव केले तर ते माझे गौरव कधीच नाही. माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता, तरी तुम्ही त्याला ओळखले नाही. मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन. पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप अब्राहम माझा दिवस पाहण्यासाठी उत्साहित झाला. तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला. तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, तुम्हाला अजून 50 वर्ष झाली नाहीत आणि तुम्ही अब्राहमाला पाहिले आहे काय? येशू त्यांस म्हणाला, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, अब्राहमाचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे. ह्यावरून त्याने त्याला मारण्याकरिता दगड उचलले, परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला. चिंतन. आजच्या वाचनातील दिव्य शब्द देवाने आपल्याला प्रत्येकासोबत स्थापित केलेल्या कराराची आठवण करून देतात. परमेश्वर आपल्या कराराचे नूतनीकरण करतो आणि तो आपला करार पाळतो. आपण नेहमीच त्याची आज्ञा मोडतो. आपण त्याचा विश्वासघात केला तरी देव आपल्याला सर्वांवर प्रेम करतो. आपल्या पापी मार्गापासून पश्चाताप करण्यास आणि प्रामाणिक प्रेम व भक्तीने पुन्हा एकदा त्याच्याकडे परत येण्यास तो आपणास आव्हान करतो. देवाने अब्राहमाशी जो करार केला त्या कराराशी तो सत्यवादी होता आणि त्याचे शब्द व वचने पाळली. आजच्या शुभवर्तमानात येरुसलेमामध्ये प्रभू येशू आणि यहुदी अधिकारी यांच्यातील संघर्ष सुरू असल्याबद्दल आपण वाचतो. यहुदी लोक देवाच्या आज्ञांचे व त्यांच्या पूर्वजांच्या नियमांचे व रीतिरिवाजांचे काटेकोरपणे पालन करायचे. त्यांना त्यांच्या वारसाबद्दल आणि त्यांच्या धार्मिकतेबद्दल नियमशास्त्राचे पालन करण्यात खूप अभिमान वाटत असे. म्हणून ते प्रभू येशू आणि त्याच्या शिकवणीमुळे, त्याच्या प्रकटीकरणामुळे आणि जगाबद्दलच्या त्याच्या पारंपरिक समज व जीवनशैलीला आव्हान देणाऱ्या शब्दामुळे नाखुश झाले आणि रागावले. त्यांच्यातील उच्चभ्रू, परुषी आणि शास्त्री यांच्या प्रभावाला धोका निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी आपली अंतःकरणे कठोर केल्याने देवाने आपल्या पुत्राद्वारे प्रकट केलेले सत्य आणि शहाणपण ऐकण्यास नकार दिला. म्हणून आपण सर्वांनी देवावरील आपला विश्वास आणि त्याच्यावरील आपले प्रेम पुन्हा शोधण्याचा प्रवास करूया आणि आपली अंतःकरणे देवाच्या अद्भुत उपस्थितीने व कृपेने भरूया.